घरातल्या सगळ्यांसोबत खायचं सोडून इथे एकटा बसून खातोयस, शोभतं का तुला? अजिबात नाही शोभत, पण मी मुद्दाम थोडीच करतोय. अगं ती नवीन ऑर्डर मिळाली ना, त्याच्या संदर्भात सगळा व्यवहार लिहित होतो. आणि आपल्या गणपतीसाठी काय ऑफर्स ठेवायच्या त्याच्याबद्दल पण विचार करत होतो. अरे वा, अभिनंदन आदू. हे अशा ऑफर्स ठेवून बिझनेस वाढवायचा ना, तुला लय जमतं. एक्सपर्टीस तू याच्यात. आज दोन जास्त आयडिया तर तुझ्याकडूनच घेतो मी. अरे आयडियावरून आठवलं, तू आईला गौरींसाठी कसं पटवलं ग इंदू? सांग ना. येऊ द्या ना गौराईला घरी. शकुंतला काकूच्या माहेरची आहे. समजा मी तुझी मर्जी राखली तर तू माझी मर्जी राखशील? मोठे बाई, तुम्ही फक्त बोला, चालच म्हणून समजा तुमचं काम. जर गौराई घरी आल्या तर विठूच्या वाडी शाळा काढण्याचा तुझा विचार बाजूला ठेव. मोठ्या बाई, आता म्हणालीस ना तुम्हाला हवं ते करीन म्हणून, मग आता मागे नाही हटायचं. अगं तुला विचारतोय मी, सांग ना. आदू, खाताना बोलू नाही, तू खा बरं आधी. अगं पण खाताना ऐकू तर शकतो ना. सांग मला कसं पटवलंस ते. आता कसं सांगू याला? इंदू का काही टेन्शन आहे का? नाही, काहीच नाही. नाही काहीतरी झालंय. हो झाले. तुला काय सांगू? ते आमच्या सासू सुनेचं सिक्रेट आहे, तुला नाही सांगणार आम्ही. बापरे, सासू सुनेचं सिक्रेट? तुम्ही दोघी मिळून माझा गेम तर नाही करणार ना? हो, आदू करतोय. अरे पण तुला काय सांगू? पटकन खा आणि जा दुकानावर, आल्यावर आरती करायची. खा खा. अगं इंदू सांग ना. बाप्पा, इंदूने कसं पटवलं असेल आईला? काय बोलली असेल ही? माझी बायको कमाल आहे. काय सांगता दाजी? नाही हो, खोटं बोलता ना तुम्ही. हो, हिंदीला मोठ्या बहिणी सगळ्यांसमोर. हो, आम्ही खोटं बोलतच नसतो, खरंच बोलतो. नाही 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 दाजी, तो देव जरी येऊन मला बोलला ना तरी आपला विश्वास नाही बघा. विश्वास ठेवा. सासूबाईंना अशी गुगली टाकली ना की पाठराखीनबाईंची शाळा बंद. पण दाजी, हिंदी येते अशी तशी नाहीये. कशी असो, पण आपल्या सासूबाई आता काय ऐकत नसतं कोणाचं. काय जावई बापू, मीटिंग चालू होती होय? चुकून तुमच्या खोलीमध्ये आल्या? नाही, काय हरकत नाही. हरकत नाही, हरकत नाही. माझ्या खोलीमध्ये माझ्या परोक्ष काय बोलत होता? कसली मीटिंग सुरू होती? अहो मोठे बाई, तुमच्याच गुगली बद्दल बोलत होतो. काय डोक्यालिटी हो तुमची मोठे बाई. कुठं क्लासेस बिसेस केलेत का तुम्ही? कसं असतं तुम्हाला एवढं स्पॉन्टेनिटली? कारण करिश्मे, मी डोक्याला डोकत समजते, फ्लॉवर पॉटने समजत. डोकं वापरते आणि चालवते सुद्धा. तुमच्यासारखं नाहीये माझं. मला एकट्याला नाही, आपल्या दोघांना बोलतायत त्या. काही असो, पण सासूबाई तुम्ही जोक फार भारी करता बरं का. पण तुम्ही कमाल करून टाकली सासूबाई. म्हणजे तुम्ही खूप महान आहात सासूबाई. पण एक सांगू, पाठराखीनबाईंनी ना शाळेच्या बाबतीत एकदम धोबी पछाड दिला होता तुम्हाला. आणि त्या मोहितरावांची इज्जत काढून तुमचं करिअर फार बरबाद करायला निघाल्या होत्या त्या. सासूबाई, तुमचे सगळे डाव मातीत मिसळत होते. विंजे सरकारांसमोर आहे ना तुमची इमेज पार क्रश करून टाकली ती. काय म्हणताय?
हा? नाही. पुन्हा बोला. ते जरा काम आठवलं मला, मी जाऊन येतो मग सांगतो. हा दाज करीस मी मोठे बाई काय म्हणत होते ग तुझे दाजी? मला ना त्यांच्यापेक्षा जास्त महत्वाचं काम आठवलं. मी 2 मिनिटातच येते. आले 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 मोठ. एक जण कामाचा नाही, ते असले बिंडोक लोक माझ्या टीम मध्ये असल्यानंतर कसं होणार आहे माझं? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव गणपती बाप्पा मंगल मूर्ती 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. हिंदू अधोक्षच या वर्षीचा आपल्या घरातला गणेशोत्सव अतिशय लक्षात राहील असा झालाय. याचं महत्वाचं कारण म्हणजे हिंदू हा इतका सुंदर केलेला आपल्या शाळेचा देखावा आणि त्याहून महत्वाचं म्हणजे तू केलेले 1000 उकडीचे मोदक. 1000 नाही 2000. आणि एवढे मोदक तर मी पहिल्यांदा बघतोय आणि त्यांची चव तर एकच नंबर. 50 तरी खाल्ले असशील तू राया. हिंदू मामी असं खाणं मोजू नये असं बोलतोय बघा अगं. बरं तुम्ही सगळ्यांनी माझ्या माहेरच्या गौराईंचं इतकं कोड कौतुक केलं त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांची खूप ऋणी आहे. मोठ्या बाई तुम्ही इतकं मोठं मन दाखवून या सगळ्यात सहभागी झालात त्याबद्दल तुमचेही आभार. अगं शकुंतले, काय इतकं, आपण एका घरात राहतो, एकमेकांना सांभाळून घेतलंच पाहिजे ना. त्यात घरात मी मोठी, आता लहानांचे लाड मी पुरवायला नको का? पुरवले. अहो सासूबाई, तुम्ही मानच आहात आणि म्हणूनच तर आम्ही इथं घर जावे म्हणून आलोय. काय इंद्रायणी ताई येऊ ना? अरे विनोद सर या. अहो विनोद साहेब, थोडा उशीर केला ती यायला. जरा आधी आला असतात ना तर गणपती बाप्पाची आरती सुद्धा मिळाली असती. अहो दर्शन मिळालं हे काही कमी आहे का? या बोला विनोद साहेब, कसं काय येणं केलं? गावात शाळा सुरू करायची, त्याकरता सरकारने जमीनही दिली आहे. इंदुताई, आता शाळा उभारणीचं काम सुरू करायला हवं. हो विनोद सर, ती सतत प्रयत्न करते. हो, पण ते जमिनीवर पण दिसले पाहिजेत ना. इंदुताई,
भूमिपूजन तर झालंय, आता शाळा उभारणीचं काम कधी सुरू करायचं? आता गावकऱ्यांचा विरोधही मावळलाय ना. विठुरायाची मूर्ती देखील सापडली आहे त्या जागी. हो, आणि विठुरायामुळेच गावकऱ्यांचा विरोध कमी झालाय. सर, आता आम्ही लवकरच लवकर काम सुरू करण्याविषयी मीटिंग घेऊ बघा. हो ना इंदू? हा. तुमच्या कामासाठी शुभेच्छा. येतो मी. काही लागलं तर मला नक्की सांगा. हिंदू, बघितलंस का? गणपती बाप्पाची सुद्धा हीच इच्छा आहे की आता लवकरात लवकर विठूच्या वाडीमध्ये शाळा सुरू व्हावी. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! काकू, हाय. अरे नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय, कशा आहात? मी एकदम मस्त. थोडी तब्येत होती खराब, पण आता ठीक आहे. तुम्हाला ताप आला होता ना? हो. पण बरं ना आता सगळं? आता एकदम व्यवस्थित आहे. चलो, ग्रेट. आणि काय हो, तुम्ही मागच्या आठवड्यात आले नाही? आय एम रिअली सॉरी. मला यायचं होतं, पण माझं एक छोटंसं काम निघालं, त्यामुळे जमलं नाही. पण मी 1-2 दिवसात नक्की येईन ना. नक्की या. आणि ज्ञानूला शाळेत पाठवा. हो, पाठवते ना. अहो, आता तर तो स्वतःहूनच येईल, कारण की तुम्ही आले आहेत ना गावात. सो स्वीट. चला, येऊ मी? हो, चालेल. चलो, भेटूया. बाय. एक्सक्यूज मी, कोण आहात तुम्ही? तुम्ही ओळखलं नाहीत मला? सॉरी, पण आपण भेटलोय का? आता ओळखलं? ओ येस, ऑफकोर्स ओळखलं. तुम्ही ते निमणीचे डॉक्टर. डॉक्टर गोपाळ दिग्रसकर. करेक्ट, डॉक्टर गोपाळ. एकदा पाहिलेले चेहरे मी कधीच विसरत नाही. आणि मी सुद्धा एकदा ट्रीट केलेल्या पेशंटला कधीच विसरत नाही. मीरा कशी आहे आता? मीरा नुसती उड्या मारत फिरते. पुन्हा तुमच्याकडे आणावं लागेल असं दिसतंय. बरं, मी येऊ? मला जरा उशीर होतोय. कुठे निघालीस? आय मीन, तुला अरे तुरे केलेलं चालेल ना? ऑफकोर्स, म्हणजे त्यात ऑफेंड होण्यासारखं काहीच नाहीये. चालेल मला. तर मग आता माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दे. कुठे निघालीस? मी शाळेकडे. शाळा? व्यंकट महाराज दिग्रसकरांचं शेत आहे ना, तिथे इंद्रायणी त्यांची शाळा भरते ना, तिथे. आय सी. इफ यू डोंट माइंड, मी तुला लिफ्ट देतो, सोडतो शाळेपर्यंत. अगं अशी घाबरू नकोस, मी काही पाडणार नाहीये तुला. नाही, तसं नाही, पण उगीच त्रास कशाला ना तुम्हाला. मी जाते. मला तू म्हणलीस तरी चालेल अगं. ओके. बस ना, सोडतो. आमचं शेत येते. शुअर. अहो, बाप्पाच्या नैवेद्याची ही जी बासुंदी आहे ना, ती आज इंदूनं केली आहे बरं का. अरे वा, चांगलंय की. बाप्पा इंदूवर कृपा कर रे, आणि तिचं स्वप्न पूर्ण कर. माझ्या एकटीच का? जो जे वांछिल तो ते लाहो. बाप्पा सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करो. पण आज तू बासुंदी केलीस की नाही, म्हणून तुझं आधी. तुम्ही शिकवल्याप्रमाणे केली. कमाल आहे तुमच्या दोघींची. इथं लोक जगामध्ये एकमेकांचं श्रेय लाटण्यासाठी सतत धडपडत असतात,
आणि तुम्ही दोघी ते एकमेकांना देत आहे. वा. देव करो आणि अशीच चांगली बुद्धी सगळ्यांना मिळो. इंदू, तू गणपती बाप्पांचं अतिशय मनापासून करतेस. मला फार आनंद होतोय बघ. खरंय, ही पुढची पिढी आपल्या परंपरेचा वारसा इतक्या छान पद्धतीनं पुढे नेते हे बघून खरंच बरं वाटतं. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बर शकू, अगं मी जरा त्या धुपावकरांकडे जाऊन येतो. बर, चला इंदूबाई, मी आले. मला माहितीये तू देवाकडे काय मागतेस ती. मग पण माझं वचन लक्षात ठेव. आहे ना लक्षात? हं. अयो, शिक्षण अधिकारी कशासाठी आला होता? मला कल्पना नाहीये मोठ्या भाई. अशी कशी कल्पना नसते का तुला? तू सांगितल्याशिवाय येणार आहे का तो? अहो, विश्वास ठेवा मोठ्या भाई, ते सहजच आले असतील. म्हणजे ते तालुक्याला आले ना की शाळेची विचारपूस करायला येत असतात. मी नाही बोलवलं. असं का? तो येऊ नाही तर जाऊ, मला काय करायचंय. मला मूर्खात काढायचा विचार सुद्धा करायचा नाही. माझं वचनही मोडायचं नाही, नाहीतर होत त्याचं नव्हतं करून टाकलं. विठुरायाच्या मंदिरात फक्त रडत बसण्याशिवाय तुझ्या पुढे मग पर्याय उरणार नाही. लक्षात ठेव. शब्दांचा विग्रह. तर मुलांनो, आज आपण नाम या धड्यात शिकणार आहोत शब्दांचा विग्रह. आता विग्रह म्हणजे काय? तर कोणत्याही सामासिक शब्दाची फोड करून त्याचे भाग पाडणं म्हणजेच विग्रह. हे तर डोक्यावरून जाईल की रे बाबा? नाही जाणार रे बाबा. हे खूप सोपं आहे, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आता हा विषय समजून घेण्यासाठी आपण काही उदाहरणं पाहूयात. तर नाव आहे नीलकंठ. नीलकंठ या शब्दाचा विग्रह कसा होईल बरं? नील अधिक कंठ म्हणजेच काय? तर ज्याचा कंठ हा निळा आहे असा तो नीलकंठ. आता हा विषय आपण अजून उदाहरणांनी समजून घेऊया, ठीक आहे? राम अधिक अयन. अयन म्हणजे काय? अयन म्हणजे कथा. तर रामाची कथा, राम अधिक अयन म्हणजे रामायण. पुढचं उदाहरण आहे गोपाळ. गो अधिक पाळ. गो म्हणजे काय? गो म्हणजे गाय. तर गाई पाळणारा तो गोपाळ. आता पुढचं उदाहरण आहे राजपुत्र. राजपुत्राचा विग्रह काय होईल? तर राजाचा जो पुत्र असतो तो म्हणजे राजपुत्र. कळतंय आता सगळ्यांना किती सोपं आहे ते? तर मुलांनो, तुम्ही सगळे सांगा बरं, शेतकरी या शब्दाचा विग्रह काय होईल? शेत अधिक करी. अगदी बरोबर. शेती करणारा म्हणजेच शेतकरी किंवा शेतात काम करणारा म्हणजेच शेतकरी. श्रीकलाचा विग्रह काय होईल? श्रीकलाचा विग्रह. श्री. श्री म्हणजे काय? श्री म्हणजे सौंदर्य, मांगल्य, समृद्धी. आणि कला ह्या शब्दाचा काय अर्थ होतो? कला म्हणजे गायन, वादन, नृत्य. तर श्री अधिक कला म्हणजे सुंदर मंगल कलांनी सजलेली ती म्हणजे कोण? श्रीकला. अगदी बरोबर. श्रीकला टीचर म्हणजे सुंदर कला. सो स्वीट ऑफ यू. पण मुलांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा कुठल्याही नावाचा आपण विग्रह करत असतो ना,
तर त्याचा विग्रह करताना अर्थ सुद्धा कळला पाहिजे. हा श्रीकला टीचर, तुम्ही तर इंदू मामी सारखं एकदम भारी शिकवतात. बाप रे, खरं की काय? खरंच मी इतकं छान शिकवते? हो. चला, चांगलंय म्हणजे. बरं मुलांनो, आता आपण काय करूयात, हा विषय अजून समजून घेण्यासाठी एकमेकांच्या नावाचा विग्रह करूयात का? हिला पाहिलं तरी माझ्या मनाची इतकी चलबिचल का होते? घरी आली तेव्हा अचानक पायात कळ गेली. पहिल्यांदा घरी आली तेव्हा ताप आला, डोकं दुखायला लागलं. आत्ताही डोकं दुखतंय. का होतंय असं? तिने तर काही नुकसानही केलं नाही माझं. माझी मदत करते, तरी सुद्धा हिच्या बाबतीत चांगली फिलिंग का येत नाहीये?